रामनवमी स्पेशल मस्त अशी शेवयांची खीर रेसिपी आपण बनवलेली आहे आज. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर आपण आज मँगो कस्टर्ड शेवयांची खीर रेसिपी बघणार आहे. तर बघा, अशी लाल कलरमध्ये बारीक शेवई घेतलेली आहे, एक वाटी साखर घेतलेली आहे आणि मँगो कस्टर्ड फ्लेवर कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. आता अर्धी वाटी दूध घेतलं, नॉर्मल गरम करून गार केलेलं दूध घेतलेलं आहे आणि 1 चम्मच आपण इथं कस्टर्ड पावडर घेणार आहे. तर तुम्हाला कितपत घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही घ्या. तुम्ही 1.5 चम्मचही कस्टर्ड पावडर घेऊ शकतात. आणि इथं आपण पाऊण लिटर दूध घेतलेलं आहे, त्यातलं थोडंसं मी काढून ठेवणार आहे. तर बघू शकता, मँगो फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, बारीक शेवई लाल कलरची घेतलेली आहे, थोडेसे काजू बदामचे काप घेतलेले आहे, 1 वाटी साखर घेतली. तर आता बघा, एक कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये मी 2-2.5 चम्मच साजूक तूप घातलं. त्यानंतर आपण जे काजू आणि बदामचे काप करून घेतले ते थोडेसे मी नॉर्मल तळून घेणार आहे. तळून घेतल्यानंतर आपण काढून घेणार आहे. बघा, आता हे काप खूप लाल पण नाही होऊ द्यायचे. तर आता मी काढून घेणार आहे. तर खूप सुंदर अशी ही शेवयांची खीर होते, मँगो कस्टर्ड शेवई खीर. तर तुम्ही नक्की बनवून बघा, खायला अप्रतिम चवीची लागते. यामध्ये तुम्हाला जो फ्लेवर पाहिजे तो तुम्ही बनवू शकतात. तुम्ही पायनॅपल फ्लेवर बनवू शकतात, पण मँगो फ्लेवर खूपच सुंदर लागतो. आता बघा, आपण काजू बदाम जे तळून घेतले ते काढून घेतले. त्यानंतर जी शेवई घेतलेली आहे बघा, 1 वाटी लाल अशी बारीक शेवई मार्केटला मिळून जाते सहज. आता ही मी तुपामध्ये छान अशी परतवून घेणार आहे. अगदी बारीक गॅसवर परतवायची आहे. शेवई छान अशी तुपामध्ये भाजली गेली. त्यानंतर बघा, मी दूध बाजूला तापवायला ठेवलेलं आहे. गरम दुधाचा वापर करायचा आहे. आता जे आपण तळलेले आहे काजू बदाम चे काप, ते मी थोडेसे टाकून घेणार आहे. थोडेसे आपण नंतर वापरणार आहे, तर ते तुम्हाला पुढं मी दाखवणारच आहे. आता बघा, इथं मी दूध जे गरम केलं होतं अर्धा ते पाऊण लिटर, त्यातलं मी थोडंसं दूध काढून ठेवलं. आणि आपल्याला कितपत वापरायचं आपल्या आवडीनुसार आपण वापरू शकतो. तुम्हाला जर फक्त दुधाची बनवायची तर दुधाचीही बनवू शकता, किंवा मग तुम्ही जर अर्धं दूध आणि थोडंसं पाणी मिक्स केलं तरी चालतं. एखाद्या वेळेस जर आपल्याला वाटलं तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे करू शकतात. आणि तुम्ही दुधावरची सायसुद्धा वापरू शकतात. आता दूध टाकून घेतलं, त्यानंतर आपण जे अर्धी वाटी दुधामध्ये जे 1 चम्मच कस्टर्ड पावडर मँगो फ्लेवरचं मिक्स केलं होतं ते पण मी टाकून घेतलं. आणि आता छान असं आता मिक्स करणार आहे. कारण आपण जर डायरेक्ट कस्टर्ड पावडर टाकली तर मग त्याची गुठळ्या होतील. आणि आता बघा, मस्त असं शिजू द्यायची ही खीर. शेवया अशा वर येईपर्यंत शिजू द्यायची, म्हणजे मग आपल्याला कळतं की शेवई शिजलेली आहे. आता जी 1 वाटी आपण इथं साखर घेतलेली आहे ती पण मी टाकून घेतली. तुम्ही गोड कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे करू शकतात. आणि छान असं बघा, आता शेवयांची खीर मस्त शिजत आहे, खूप सुंदर लागते. तुम्ही इथं मनुक पण वापरू शकतात, किसमिस, खूप छान लागते. आणि आता बघा, मस्त छान अशी उकळी येऊ देत आहे आणि छान उकळी येत आहे बघा तुम्ही. आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी बनवून बघा. शेवयांची खीर तर आपण बनवतोच, पण अशी मँगो कस्टर्ड पावडर वापरून तुम्ही नक्की बनवून बघा. आणि छान अशी बघा उकळी येत आहे, अप्रतिम चवीची ही खीर लागते. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझी मँगो कस्टर्ड शेवई खीर आवडली का? जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या सोनाज रेसिपी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुमची इच्छा असेल तर शेअर पण करा. आणि बघा, आता शेवयांची खीर मस्त छान अशी झालेली आहे तयार. मस्त बघा, आता अशी घट्ट झालेली आहे आणि खूप सुंदर. तर आपण आता खाण्यासाठी तयार आहोत. तर मस्त अशी शेवयांची खीर तयार झालेली आहे. आता आपण गार्निशिंग करता मस्त जे आपण थोडेसे काजू बदाम काढून घेतलेले आहेत तळलेले, ते टाकून घेणार आहे. तुमच्याकडे जर मस्त छान ताजा गुलाब पाकळी असेल तर तुम्ही नक्की सजावटीला वापरा. खूप सुंदर अशी शेवई खीर तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही मँगो कस्टर्ड पावडरपासून बनवलेली जर शेवयांची खीर आवडली असेल तर मोठ्या मनाने लाईक करायला विसरू नका. नक्की एक लाईक करा. आणि शेवई कशी वाटली शेवयांची खीर
नक्की मला सांगा आणि बनवून बघा. बनवून झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ.